नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसं पॅसेजच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगतोय ना, आपल्याला कंबाईनला सगळ्यात मोठी अडचण असते वेळेची. आपल्या कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवताना आपण एकदम काळजीपूर्वक प्रश्न सोडवला पाहिजे. त्यात काळजी घेतली पाहिजे की ॲक्युरेसी तर पाहिजेच, 10 पैकी 10च पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण याच्यामध्ये अननेसेसरी जास्त वेळ घालवता कामा नये. त्यासाठी मी जी टेक्निक सांगितली होती तुम्हाला, मोस्टली ती आत्तापर्यंत जेवढे PYQ आहेत किंवा आत्तापर्यंत ज्या वेळेस MPSCनं काही थोडंफार एक्सेप्शन सोडून द्या, जे पॅसेज विचारलेत ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फॉलो होते. तर हा पण पॅसेज जो आहे, आपण एक काम करूयात की पॅसेजची पहिल्या पॅराग्राफची पहिली ओळ, पहिल्या पॅराग्राफची शेवटची ओळ, दुसऱ्या पॅराग्राफची पहिली ओळ, दुसऱ्या पॅराग्राफची शेवटची ओळ ही वाचून त्यातला क्रक्स काढायचा प्रयत्न करूया की यातला क्रक्स काय आहे. आणि क्रक्स काढल्यानंतर एक बघा, कुठलाही पॅसेज जेव्हा MPSCचे एक्झामिनर किंवा पेपर सेटर घेत असतात ना, त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज देण्याचा प्रयत्न असतो. कुठलाही म्हणजे इन जनरल, आता खरं तर पॅसेजनुसार व्हॅरी होतं, पण स्टील तुम्हाला सांगतो, इन जनरल पॅसेजचा जो मतितार्थ असतो किंवा एक निष्कर्ष असतो तो पॉझिटिव्ह ओरिएंटेड असतो, ब्रॉडर असतो. एक्झाम्पल हे कधीच निष्कर्ष नसतं किंवा त्यात दिलेलं फॅक्ट आणि डेटा हे कधी शक्यतो एक्झाम्पल जे असतं ते निष्कर्ष नसतं. त्यामुळे ब्रॉड जे ऑप्शन्स आहेत ते बघितले पाहिजे, चांगला मेसेज देणारा पर्याय जे ते बघितले पाहिजे. आणि पॅसेजमधून पण शेवटी काही ना काहीतरी एक निष्कर्ष आणि एक पॉझिटिव्ह त्या ठिकाणी मेसेज जात असतो, ही गोष्ट कायम लक्षात घ्या. ऑप्शन इलिमिनेट करताना निगेटिव्ह ओरिएंटेड ऑप्शन आपण इलिमिनेट केले पाहिजे, पॉझिटिव्ह ओरिएंटेड ऑप्शनकडे आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डायरेक्टली आपण आता पॅसेजची पहिली ओळ बघूया. आपल्याला एक आयडिया येते, 1975 या वर्षी युनोने स्त्री दशक जाहीर केले. आता हे आपल्याला GS साठी पण महत्वाची फॅक्ट आहे, एखादा प्रश्न विचारू शकतात. त्या निमित्ताने संपूर्ण जगात स्त्रियांच्या प्रश्नांचे विचारमंथन झाले. भारतात यानंतर अनेक स्त्री संघटनांची स्थापना वगैरे झाली. आता यातली शेवटची ओळ बघूया. त्यामुळे या नियतकालिकांना बऱ्याच काळापर्यंत पुरुषांची टेहाळणी सहन करावी लागली. थोडक्यात नियतकालिकाबद्दल हे चाललेलं आहे. कुठल्या? स्त्रीवादी किंवा स्त्री संघटना किंवा स्त्रियांचे प्रश्नांचे विचारमंथन करणाऱ्या नियतकालिकाबद्दल हा बोलतोय. आता पुढे बघा, 1975 नंतर स्त्रीवादी चळवळीत जे नवे मूल्यभान निर्माण झाले त्याला खतपाणी घालण्याचे महत्वपूर्ण काम स्त्रीवादी नियतकालिकांनी केले. म्हणजे पॉझिटिव्ह ओरिएंटेड टुवर्ड्स, की स्त्रियांचे जे नियतकालिका होते, मॅगझिन्स होते, सर्क्युलर होते, मंथली होते, फोर्टनाईटली होते, त्याच्याविषयी ही गोष्ट चाललेली आहे. त्याच्याविषयी पॉझिटिव्हली ते त्या ठिकाणी बोलतात. आता आपण जसं पुढे जाऊ, शेवटची ओळ इथे नाहीये, शेवटच्या पुढच्या पॅसेजमध्ये आपल्याला ते बघायला मिळेल. शेवटच्या ओळीमध्ये काय म्हटलंय बघा त्यांनी, की एकंदरीत पारंपरिक पुरुषसत्ताक विचारपणीला छेद देऊन स्त्रीवादी मानवतावाद अंगीकार करून नवसमाज निर्मितीची स्वप्ने या नियतकालिकांनी बघितली. नवसमाज निर्मितीची, तुम्हाला मी जे म्हणलं होतं, पॉझिटिव्ह ओरिएंटेड आणि काहीतरी चांगला मेसेज देणारं, शक्यतो त्या ठिकाणी निष्कर्ष असतो, एक मेसेज ऑथर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो, आणि असाच मेसेज या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय. आता एवढं वाचून डायरेक्टली आपण प्रश्नाकडे वळूया. आता तुम्ही म्हणा, मास्तर तुम्ही इथं 3-4 मिनिटं घातली, हे आपल्याला पेपरमध्ये फास्ट करायचं असतं, इथे आपण तुम्हाला समजून सांगण्यासाठी थोडा वेळ घेतोय. आता खाली बघू, स्त्रीवादी नियतकालिकांचे स्वरूप वेगळे होण्याचे कारण काय. आता कारण विचारलं, वेगळं का बरं या स्त्रीवादी नियतकालिकांचं? स्त्री आदर्श पत्नी व आदर्श माता व्हावी यावर भर. आता हे एकदम नॅरो किंवा पार्ट अप्रोच त्याला आपण म्हणतो, तो आपल्याला इथं बघायला मिळतो. ते समविचारी स्त्रियांचे संघटन होते, त्यात स्त्रियांच्या समग्र माणूसपणाचे भान जागृत करण्याचा प्रयत्न होता. हा करेक्ट ऑप्शन असू शकतो. थोडासा ब्रॉडर आहे, त्यानंतर इन्क्लुझिव्ह आहे, आणि सगळ्यात काहीच नाही कळलं तर लांबडा ऑप्शन आहे. म्हणजे मोर एक्सप्लेन्ड, मोर लेंदी, असा आपल्याला लेंदी ऑप्शन, त्याला आपण मोर एक्सप्लेन्ड म्हणतो, असा आपल्याला ऑप्शन एक ठिकाणी बघायला मिळतो. तर ते मोस्टली करेक्ट आन्सर असतं. कुटुंबाला उपयुक्त गोष्टी स्त्रियांनी कराव्यात असे स्वरूप होते, पार्ट अप्रोच, कुटुंबापुरता. ते समविचारी स्त्रियांचे संघटन होते, असू शकतो पॉसिबिलिटी, पण आपल्याला ते वाटत नाही. एक समग्र, त्यामुळे आपल्या ज्या GSच्या बॅचेस आहेत त्याला मी नाव दिलेलं आहे समग्र. समग्र म्हणजे काय? सर्वांगीण. तर त्याच्यामध्ये आपण कम्प्लीट फक्त एकच बॅच आहे, म्हणजे आपली मॉडर्न हिस्ट्रीची बॅच आहे, त्याला मी समग्र नाव दिलं नाही, कारण त्यात पूर्ण महाराष्ट्राचा म्हणजे आधुनिक जो इतिहास आहे तो कव्हर होत नाही. एन्शियंट मिडिवलची कम्प्लीट बॅच आहे आपली, सायन्सची कम्प्लीट आहे, जिओग्राफी कम्प्लीट आहे, मॅथ रिजनिंग कम्प्लीट आहे, पॉलिटीची कम्प्लीट येणार आहे, त्यामुळे त्याला नाव आपण समग्र दिलेत. राईट, समग्र म्हणजे हा पॉझिटिव्ह ओरिएंटेड, थोडासा ब्रॉडर इन टू जे ऑप्शन आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघू, स्त्रीवादी नियतकालिकांनी कोणते महत्वपूर्ण काम केले? नवीन मूल्यभानाला खतपाणी घालणे,
स्त्री प्रश्नांचा समग्र विचार करणे, स्त्रीवाद, स्त्रीवादी चळवळ यांची प्रभावी मांडणी करणे, पॉझिटिव्ह ओरिएंटेड, पॉझिटिव्ह ओरिएंटेड, पॉझिटिव्ह ओरिएंटेड, खाली वरील सर्व पर्याय बरोबर. अशा वेळेस तिन्ही ऑप्शन सामावून घेणारा चौथा पर्याय म्हणून आपण याला करेक्ट त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. दिलेल्या उत्तराला योग्य शीर्षक द्या. स्त्रीवादी साहित्य, स्त्रियांचे बौद्धिक प्रश्न, स्त्रीवादी नियतकालिके, मानवतावादी साहित्य. नियतकालिकी डायरेक्ट कट कॉपी पेस्ट फ्रॉम पॅसेज, डायरेक्ट हे उत्तर आहे. समजा तुमच्याकडे अगदी 1 आणि 2 मिनिट राहिले आणि पॅसेज मधले काही प्रश्न आपल्याला सोडवायचे, डायरेक्टली हा शीर्षकाचा असतो, दॅट इज मेन आयडिया क्वेश्चन, किंवा तो त्यातला हिरो असतो. तर तो कसा शोधायचा, तर पहिली ओळ जी ओपनिंग स्टेटमेंट आणि सगळ्यात शेवटची क्लोजिंग स्टेटमेंट दोन जरी बघितले तरी आपल्याला आयडिया येऊन जाते पॅसेज इज टॉकिंग अबाउट व्हॉट, राईट. तर ते व्हॉट जे आहे तो पॅसेजचा क्रक्स जो आहे किंवा त्याला आपण मेन आयडिया क्वेश्चन जो म्हणतो तोच आपला काय असतो, टायटल असतो, शीर्षक असतो, तो आपल्याला लगेच बघायला मिळतो. आता पुढचा प्रश्न आपण बघू. वरील उतार्यातून लेखकाची कोणती भूमिका दिसून येते? पुरुषसत्ताक विचारसरणीला छेद देणे, छेद देणे डायरेक्टली आपण बघितलं होतं. स्त्री दशकांसंदर्भात माहिती देणे, स्त्रीवादी नियतकालिकांसंबंधी माहिती देणे, नियतकालिकांसंबंधी माहिती देणे. आता इथे 2 गोष्टी आहेत बघा. पुरुषसत्ताक विचार सरणीला छेद देणे ही त्याची दिसते का? तर नाही. का माहितीये का? हा त्याचा विचार नाहीये, हा लेखकाचा विचार नाहीये. नियतकालिक जे आहेत, नियतकालिके, त्यांनी हे काम केलंय. मग हे विचार कोणाचे? नियतकालिक चालवणाराचे, त्यात लिहिणारे, त्या संपादकांचे. हा लेखकाचा नाही. लेखकाने फक्त विचार मांडण्याचा प्रयत्न केला. लेखकाने काय विचार मांडले? त्यात 2 गोष्टी येतात, एक स्त्रीवादी नियतकालिकांसंबंधी आणि नियतकालिकांसंबंधी. आता नियतकालिका म्हणजे इन जनरल झालं, पण लेखक जो बोलतोय तो स्त्रीवादी. इथं आपण एलसीएमचा जर वापर केला, ठोकताळ्याचा, 2 पैकी एक उत्तर बरोबर असलं पाहिजे. पॅसेज इज टॉकिंग अबाउट वुमन, वुमन एम्पॉवरमेंट, वुमन मुवमेंट. तर ते जे करेक्ट आन्सर आहे ते 3 आहे, कारण स्त्रीवादी नियतकालिकांबद्दल ते बोलत आहे, म्हणून आन्सर काय असलं पाहिजे? 3 असलं पाहिजे. बरोबर आहे. पुढचा बघू आपण प्रश्न. जर चुकून माझ्याकडून एखादं चुकीचं उत्तर गेलं तर तसंही तुम्ही कमेंट करून सांगू शकता. अर्थात आपल्या आखाडा टेस्ट सिरीजचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यावर सांगा. कधी कधी काय होतं की मी ते आन्सर्स वगैरे बघत नाही, त्यामुळं चुकीचं जाऊ शकतं. दिलेल्या उत्तरातून कोणता निष्कर्ष काढता येतो? तर काय निष्कर्ष काढता येतो? स्त्रीवादी नियतकालिकांना पुरुषांची टेहाळणी सहन करावी लागली. आता निष्कर्ष जो असतो तो पण बघा, हा एकतर काढणाऱ्यांनी, वाचणाऱ्यांनी काढायचा असतो, वाचणाऱ्यांनी. त्यामुळे कट कॉपी पेस्ट स्टेटमेंट जे ते पहिले चूक करायचे, हे पॅसेज मध्ये दिले ते कट करा. चळवळीत काम करणाऱ्या स्त्रियांची मते यातून जाणून घेतली गेली, हा निष्कर्ष नाही. या नियतकालिकांच्या संपादकपदी स्त्रिया होत्या, नाही. नवसमाज निर्मितीची स्वप्ने स्त्रीवादी नियतकालिकांनी पाहिली, दिस इज काय? निष्कर्ष. आणि हेच शेवट आपलं क्लोजिंग स्टेटमेंट होतं. जर तुम्हाला लक्षात असेल तर मी तुम्हाला जे म्हटलं होतं बघा, पुढे गेलं ते, नवसमाज निर्मितीची स्वप्ने या नियतकालिकांनी बघितली, आणि दिस इज द क्रक्स, राईट. त्यामुळे हे जे असे 5चे 5 प्रश्न आहेत आपले, फक्त आणि फक्त ओपनिंग आणि क्लोजिंग स्टेटमेंट जरी बघितले तरी आपले बरोबर येतात. एवढं जरी तुमच्या लक्षात आलं, 10 पैकी 10 प्रश्न बरोबर आले तरी आखाडा टेस्ट सिरीज सफल झाली असं मी त्या ठिकाणी म्हणेल. पुढचा प्रश्न आपण बघूया, इंग्लिशचे बघूयात. बऱ्याच जणांना इंग्लिश आवडत होतं, त्यात आपण बघूयात कसं करता येईल, काय येईल. बघा, एव्हरीवन नोज बॉम्ब्स हॅव इन्क्रीज्ड. सगळ्यांना काय माहितीये की बॉम्बची संख्या फार वाढली इन पॉवर. फ्रॉम 20 टनापासून केमिकल बॉम्ब आता जे 1940ला 20 टनापर्यंत होते, ते आता 1945ला 20 मिलियन टनापर्यंत गेलेत. एवढ्या प्रकारे मोठे मोठे झालेत. हायड्रोजन बॉम्ब्स आफ्टर 1953. टुडे वी आर इनफ हायड्रोजन बॉम्ब्स ऑफ द ग्रेटेस्ट. ठीक आहे, वी कॅन इफ वी वॉन्ट टू, बट इव्हन फॉर द मोस्ट ओव्हरवेल्मिंग मिलिटरी पर्पजेस वी डू नॉट नीड टू. त्याचं असं म्हणणं आहे की काही आपण करू शकतो, पण ऍक्च्युअली आपल्याला गरज आहे का? तर गरज नाहीये. आता वी हॅव ऑलरेडी रिच्ड सम सॉर्ट ऑफ लिमिट. त्याचं म्हणणं आहे आता झालं ते पुरे झालं, आता डोक्यावरून पाणी गेलं, एक लिमिट पर्यंत आलोय, एका थ्रेशोल्ड पर्यंत आलोय, असं लेखक म्हणतोय. हाऊ मच मोर डेंजरस कॅन द सिच्युएशन गेट. अजून याच्यापेक्षा काय वर सिच्युएशन पाहिजे? ऍट द प्रेझेंट टाइम वी आर व्हेरी नियर द एज ऑफ डेथ. की आता जवळजवळ आपलं मरण आपल्याला त्या ठिकाणी दिसायला लागलं. या पद्धतीनं लेखक त्या ठिकाणी बोलतोय. आता शेवटच्या ओळीकडे आपण जाऊया. काय म्हणणं आहे? इथून सुरू होत आहे. आयदर इन 10, 20 or 30 years वी फॉल ओव्हर द न्यूक्लिअर क्लिफ. न्यूक्लिअर क्लिफ बद्दल बोलतोय. और एल्स व्हेरी सून बिफोर दॅट टाइम रन्स आउट वी अराइव्ह ॲट अन इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग अँड मूव्ह बॅक फ्रॉम द डेंजर. त्याचं काय म्हणणं आहे की 2 गोष्टी होऊ शकतात की आता न्यूक्लिअर म्हणजे कडेलोट जो प्रकार असतो ना, ढकलून दिलं की मेलं, तसं न्यूक्लिअर क्लिफच्या आपण एकदम टोकाला आलेलो आहे. पण जर लोकांनी इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग जर दाखवली
तर हे डेंजर जे आहे न्यूक्लिअर डेंजर, तर ह्या न्यूक्लिअर डेंजर पासून आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी वाचू शकतो असं लेखकाचं म्हणणं आहे. सम पीपल टॉक ऑफ इट अनदर पॉसिबिलिटी. काही लोक अजून दुसऱ्या पॉसिबिलिटी बोलतात, वी माइट हॅव अ न्यूक्लिअर वॉर. त्यांचं असं म्हणणं की न्यूक्लिअर वॉर होऊ शकतं विथ फ्यू पीपल सर्व्हायव्हिंग बाय गोईंग अंडरग्राउंड इन टू शेल्टर्स अँड माइन. की त्यांना फार कमी लोक वाचू शकतात जे अंडरग्राउंड मध्ये माइन्स मध्ये जातील. आता शेवटचं स्टेटमेंट आपण बघूयात, खूपच मोठं स्टेटमेंट आहे, चिल बघूया. डू द सर्वायवर्स कम आउट ऑफ द शेल्टर्स अँड माइन्स ॲट द लास्ट टू बरी, टू क्लीन अप अँड टू रिबिल्ड ओनली टू हॅव देअर सर्वायवर्स सो अंडरग्राउंड अगेन आफ्टर द रिवायवल ऑफ न्यूक्लिअर पॉवर्स इन अनदर 20 or so अँड देन अगेन 20 years आफ्टर दॅट. त्याचं असं म्हणणं आहे, खरंच वाचलेले लोक परत येऊन जे मेलेत त्यांना खड्ड्यातून बाहेर काढतील का आणि ते बाकी काही गोष्टी करतील का. आपल्याला थोडक्यात क्रक्स कळलाय की न्यूक्लिअर डेंजर बद्दल हा बोलत आहे. आणि न्यूक्लिअर डेंजर मधून जर आपल्याला आता आपण ह्या लिमिटला आलोय, खूप झालं आता न्यूक्लिअर बॉम्ब खूप खेळलो आपण. आता जर आपण थांबलो नाही तर आपलं मरण हे अटळ आहे. आणि याच अनुषंगाने लेखक बोलतोय. आता बघू पुढे प्रश्न काय काय आहेत. द रायटर वॉर्न्स अस अगेन्स्ट मेकिंग लार्जर बॉम्ब बिकॉज वी आर ऑलरेडी थ्रेटन्ड विथ कम्प्लीट डिस्ट्रक्शन. इट इज हायली इमोरल. It will be a terrible waste of money and effort. We make another nations angry with us. आता त्यानं काय म्हणलेलं आहे की बघा हे काय तर हायली इमोरल वगैरे मॉरॅलिटी बद्दल जास्त बोललेलं नाही. वेस्ट ऑफ मनी अँड एफर्ट काय वाटत नाही. मेक अदर नेशन अँग्री विथ अस याचा आपल्या दुसऱ्याबद्दल काय बोललेलं नाही. त्यांना थ्रेटन्ड विथ कम्प्लीट डिस्ट्रक्शन, ऑलरेडी थ्रेटन्ड. तो म्हणला होता की ऑलरेडी सगळे घाबरलेत, एक लिमिट त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. त्यामुळं योग्य उत्तर तरी मला त्या ठिकाणी एक वाटत आहे. पुढचा आपण प्रश्न बघू. काय सांगतो पुढचा प्रश्न. पॅसेज सेज दॅट ॲज लॉंग ॲज न्यूक्लिअर डेंजर इज अनकंट्रोल्ड, जोपर्यंत अनकंट्रोल आहे तोपर्यंत काय होऊ शकतं, अ ज्युनियर ऑफिसर विल रेस्क्यू अस. काही पण फालतू गोष्टी. वी विल हॅव टू डिपेंड ऑन बिग नेशन्स फॉर द सर्व्हायवल. मोठ्या देशांकडे जावं लागेल. वी आर ॲट द मर्सी ऑफ सच अ थिंग्स ॲज फॉल्टी मशीन्स अँड बॅड मेन आणि मोर बेबीज विल नॉट बी बॉर्न. हा पण ऑप्शन एकतर हा असला पाहिजे किंवा असला पाहिजे. आता या ठिकाणी थोडंसं काय होतं की आपल्याला डायरेक्टली उत्तर सापडत नाही. मग थोडंसं पॅसेज आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतो, ग्लान्स करावा लागतो. तो आपण करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये काय बोललेलं आहे का त्यांनी हे बघू आपण. जस्ट एक ग्लान्स जरी केला बघा. न्यूक्लिअर टेररिस्ट, मॅडमॅन ऑर अ मिस्टेकन ज्युनियर ऑफिसर. बघा काय म्हणतोय तो, सिच्युएशन न्यूक्लिअर ऍक्सिडेंट, टेररिस्ट ऑर मॅडमॅन. मॅडमॅन बद्दल तो त्या ठिकाणी बोललेला दिसतोय. अजून कशाबद्दल बोललेला दिसतोय आपल्याला, न्यूक्लिअर डेंजर, अनकंट्रोल, लिमिट वगैरेचं पण झालं, डेंजरचं हे पण बोलून झालेलं आहे. ते एक मॅडमॅन आपल्याला शब्द दिसतोय. अशा ठिकाणी जास्त वेळ न घालवता एखादं रिस्क घेऊन, चुकलं तर चुकलं, डायरेक्टली आपण या ऑप्शनकडे जायला काय हरकत नाही. वी आर ॲट द मर्सी ऑफ सच थिंग्स ॲज फॉल्टी मशीन्स अँड मॅड मेन. डायरेक्टली ऑप्शनकडे गेला, हेच त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असण्याचे चान्स आहेत. द पॅसेज सेज दॅट द न्यूक्लिअर डेंजर, न्यूक्लिअर डेंजरच्या बाबतीत तो काय म्हणला होता, विल बिकम अ रिअलिटी इन 20 years or every 20 years thereafter, कॅन बी अवॉइडेड थ्रू अन इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग. इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग बद्दल ते बोललेलं होतं, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं. डायरेक्टली इथं उत्तर मिळतं, विल बी लाईक क्लाइम्बिंग अ क्लिफ, विल नॉट एक्झिस्ट आफ्टर 10 to 30 years. असं नाही. तो म्हणला होता की जर लोकांनी इंटरनॅशनल लेवल अंडरस्टँडिंग केली तर न्यूक्लिअर डेंजर त्या ठिकाणी थांबू शकतो, असं आपण बघितलं होतं पुढे. द पॅसेज सेज दॅट इन केस ऑफ अ न्यूक्लिअर वॉर काय होईल, शेल्टर्स अँड माइल विल प्रोव्हाइड सफिशियंट प्रोटेक्शन. सफिशियंट प्रोटेक्शनचा तर विशेष त्या ठिकाणी येत नाही, म्हणून तर त्यांनी डेंजर म्हटलेलं होतं. मोर अँड मोर शेल्टर्स अँड माइन्स विल हॅव टू बी डेक. काहीच बोलले. मेनी पीपल विल बी एबल टू लिव्ह इन शेल्टर्स. खूप लोक शेल्टरमध्ये शक्यच नाही. अ फ्यू पीपल मे सर्वाइव्ह बाय गोईंग अंडरग्राउंड. आणि त्यानं तेच म्हणलं होतं, फ्यू पीपल शब्द वापरला होता. डायरेक्टली हेच उत्तर त्या ठिकाणी आहे. सिलेक्ट द सुटेबल टायटल. परत आला सुटेबल टायटल. की आता सुटेबल टायटल मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, 2-3 गोष्टी ज्या असतात. मोस्ट फ्रिक्वेंट, नेहमी नेहमी येणारे वाक्य, राईट, रिपीटेड. दुसरी गोष्ट ओपनिंग अँड क्लोजिंग, ओपनिंग अँड क्लोजिंग स्टेटमेंट. दिस इज मेन आयडिया. कारण पॅसेजमध्ये हायड्रोजन बॉम्ब बद्दल बोललंय, पण ते एक्झाम्पल दिले त्यांनी. पार्श्वभूमी क्रिएट करण्यासाठी त्यांनी सांगितलं की हायड्रोजन बॉम्ब पासून, केमिकल बॉम्ब पासून सुरुवात झाली, हायड्रोजन बॉम्ब पर्यंत, आता न्यूक्लिअर पर्यंत आलेली, राईट, ही झाली. इंटरनॅशनल क्रायसिस बद्दल बोललाय का नाही, ऍक्सिडेंट बद्दल बोललाय का नाही, कंट्रोल ऑफ न्यूक्लिअर डेंजर. आणि न्यूक्लिअर डेंजर हा आपला थीम होता किंवा हा सेंट्रल आपल्याला आयडिया होता. त्यालाच आपण म्हणतो सेंट्रल आयडिया किंवा सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज. and that correct answer is control of the nuclear waste. अशा प्रकारे हे 10 प्रश्न 10 पैकी 10 या पेपरमध्ये पडायला काय हरकत नव्हती. एक मॅडमॅनचा क्वेश्चन होता जिथं तुमचा एखादं 50-50 मध्ये बरोबर आला किंवा नाही. 9 out of 10 मला वाटतं ह्या पेपरमध्ये मिळवणं इझी होतं. ज्या लोकांची चुकले असतील त्यांनी आत्मपरीक्षण करा, अजून पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा, अजून पॅसेज सोडवण्याचा प्रयत्न करा, राईट. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स.